केलाय ना. तुमचं 2 दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे, त्यामध्ये प्रमुख मागण्या काय आहेत तुमच्या? मी सूर्यकांत वसंत कांबळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काटगाव. माझ्या प्रमुख मागण्या आहेत, आपला जे कर भरला जातो ग्रामपंचायतला, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, धंदा कर असेल किंवा आपल्या गावामधली जी गाळे आहेत, त्याचा जे कर जमा होतोय, त्या कर मधून तुम्ही कोणती कामं केलीत आणि किती जमा झाले आणि किती शिल्लक आहेत, मला त्याची माहिती पाहिजे. आणि 15वा वित्त आयोगातून 2023 पासून आजपर्यंत प्राप्त झालेला निधी, करण्यात आलेली कामं आणि कोणकोणत्या वस्तीमध्ये किती किती लाखाची कामं झालेत त्याची जिओ टॅगचे फोटो. त्यानंतर तांडा वस्ती सुधार योजना असेल, त्याचा प्राप्त निधी आणि ती कामं कुठे करण्यात आली. परत त्यानंतर दलित वस्तीचा निधी असेल, दलित वस्तीची निधी म्हणजे आला किती आणि कामं कुठे झालेत त्याची माहिती मला पाहिजे. आणि पूर्ण गावामध्ये जे म्हणजे वरून जे अनुसूचित जाती म्हणा, भटक्या विमुक्त म्हणा, यांच्यासाठी जो निधी येते, स्वच्छता असेल गावची, पाण्याची व्यवस्था असेल, यानंतर आरोग्याची व्यवस्था असेल, महिलांच्या काय समस्या असतील त्याच्यासाठी जो निधी येतोय त्याची मला माहिती पाहिजे. ह्याच्यासाठी मी उपोषणास बसलोय. आणि मला जर ही पूर्ण माझी जेवढी माहिती आहे ती मला मान्य म्हणजे व्यवस्थित जर पुरवली तर मी माघारी घ्यायला तयार आहे. जर मला व्यवस्थित माहिती नाही मिळाली तर मी कलेक्टर ऑफिसला आमरण उपोषण करणार आहे. आता तुमच्या यामध्ये प्रमुख मागण्या आहेत, ते मग आरटीआय अंतर्गत तुम्ही अर्ज केलेला आहे, तरी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, नेमकं कारण काय आहे जेव्हा? मी लेखी स्वरूपात अगोदर लेखी स्वरूपात तक्रार केली, त्याच्यानंतर मी अर्ज केल्यानंतर पण त्यांनी काय माहिती दिलेली नाही. त्याच्यानंतर आरटीआय मधून मी माहिती अधिकार टाकला. माहिती अधिकार टाकून इथं अपील केलं, तिथं सुनावणी पंचायत समितीला झाली, त्यानंतर संभाजीनगरला सुनावणी झाली. त्या सुनावणीचा आदेश प्राप्त होऊन कमीत कमी 3 महिने झाले. आजपर्यंत मला वेळोवेळी त्यांना लेखी दिलोय, बाबा प्राप्त आदेश झालेला मला माहिती पुरवा, तरी पण त्यांनी आजपर्यंत मला माहिती दिलेली नाही. ही माहिती न दिल्यामुळे मी लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला जी माहिती मिळत नाही त्याच्या मागे कुठं राजकीय षडयंत्र किंवा राजकीय दबाव असल्याचं तुम्हाला वाटतंय का? राजकीय म्हणजे वैयक्तिक माझ्यावर षडयंत्र त्यांचं चालू आहे. पण आजपर्यंत का अजून तर म्हणजे हे 100% वैयक्तिक माझ्या ह्याच्यावर त्यांचं षडयंत्र चालू आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची का आमरण उपोषण आहे माझं. हे मला व्यवस्थित माहिती मिळाली तर, नाही मिळाली तर माझं आमरण उपोषण.